नमस्कार मंडळी, आपल्या भक्तिमय परिवारात आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक बहीण आणि भावासाठी खूप खास आहे. कारण रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाच्या हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तर बहीण भावाच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आशीर्वादाचा पवित्र दिवस आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या सुखी, समृद्ध आणि निरोगी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, तसेच राखी बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, पूजेची थाळी कशी सजवावी आणि भावासाठी कोणती मनापासून प्रार्थना करावी, हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण पाहूया रक्षाबंधनाचे महत्त्व. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा अत्यंत सुंदर सण आहे. राखी हा फक्त एक धागा नसतो, त्या धाग्यामध्ये बहिणीचे प्रेम, काळजी, आशीर्वाद आणि भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली प्रार्थना असते. भावानेही बहिणीच्या रक्षणाची, तिच्या सुखाची आणि तिच्या प्रत्येक अडचणीत तिच्या पाठीशी उभे राहण्याची भावना मनात ठेवावी. म्हणून या दिवशी दोघांनीही एकमेकांसाठी प्रार्थना करावी. सर्वप्रथम घरातील वातावरण शुद्ध ठेवा. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. घरातील देवघर स्वच्छ करून देवांसमोर दिवा लावावा. शक्य असल्यास घरामध्ये सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावावी. यानंतर श्री गणेशाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. मनामध्ये एकच भावना असावी, आजचा हा पवित्र दिवस माझ्या भावासाठी सुख, आरोग्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो. पूजेची थाळी कशी सजवावी. राखी बांधताना पूजेची थाळी सुंदर आणि स्वच्छ ठेवावी. थाळीमध्ये काय काय असावे? थाळीमध्ये कुंकू, अक्षता, फुले, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, आवश्यक असल्यास पूजेची पाने, राखी आणि मिठाई, आणि भावासाठी एखादी छोटी भेटवस्तू ठेवू शकता. थाळी सजवताना मनामध्ये सकारात्मक भावना ठेवा, कारण पूजा करताना मनाची श्रद्धा आणि भावना सर्वात महत्त्वाची असते. भावाला औक्षण करण्याची पद्धत जाणून घेऊया. भाऊ समोर बसल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावा. शक्य असल्यास चंदनाचा टिळा लावणे योग्य आहे. त्यानंतर अक्षता लावाव्यात. देवाचे स्मरण करून भावाचे औक्षण करावे. औक्षण करताना मनात अशी प्रार्थना करा, हे भगवान श्रीकृष्ण, माझ्या भावाच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा. त्याला उत्तम आरोग्य, सुख, शांती, यश आणि समृद्धी द्या. त्याचे आयुष्य दीर्घ आणि आनंदी होऊ द्या. यानंतर भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधावी. राखी बांधताना काय प्रार्थना करावी? राखी बांधताना फक्त राखी बांधून थांबू नका. काही क्षण डोळे बंद करा आणि मनापासून भावासाठी प्रार्थना करा. तुम्ही असे म्हणा, देवा, माझ्या भावाच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर कर. त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे. त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. त्याला उत्तम आरोग्य लाभू दे.
त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा जाऊ दे आणि त्याला दीर्घायुष्य लाभू दे. ही प्रार्थना करताना दिखावा नको. मनापासून केलेली प्रार्थना हीच खरी भावना आहे. भावाच्या सुख समृद्धीसाठी हे नक्की करा. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला गोड पदार्थ खाऊ घालावा. गोड खाऊ घालताना मनामध्ये अशी भावना ठेवा की माझ्या भावाचे संपूर्ण आयुष्य गोड आणि आनंदी जावो. त्यानंतर भावाला आपल्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्यावी. भेटवस्तू मोठी किंवा महाग असणे आवश्यक नाही. प्रेमाने दिलेली छोटीशी भेटसुद्धा या नात्याला अधिक सुंदर बनवते. समृद्धीसाठी सकारात्मक संकल्प करावा. रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी एक सुंदर संकल्प करा. माझ्या भावाच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये. त्यांच्या कुटुंबात सुख शांती राहावी. त्याच्या मेहनतीला यश मिळावे आणि त्याच्या आयुष्यात धनसंपत्तीपेक्षा समाधान आणि आनंद अधिक असावा. हा संकल्प करताना मनामध्ये कोणाविषयी वाईट भावना ठेवू नका. देवाकडे मागताना स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलेच मागावे. आता आपण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया. कशी प्रार्थना करावी हे मी तुम्हाला सांगते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना आपल्या घरातील कुलदैवत, इष्टदेवता आणि भगवान श्री गणेशाचे स्मरण करा. तुमच्या श्रद्धेनुसार श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव, हनुमानजी, गणपती, माता पार्वती, देवी किंवा आपल्या इच्छतेनुसार भावाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना साधी असली तरी चालेल. मनापासून म्हणा, हे देवा, माझ्या भावाला निरोगी आणि आनंदी जीवन दे. त्याच्या आयुष्यातील संकटापासून त्याचे रक्षण कर. त्याला सद्बुद्धी दे, चांगले विचार दे आणि त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला यश दे. त्याचे सगळे स्वप्न पूर्ण कर. आता पाहूया भावानेही बहिणीसाठी काय करावे. रक्षाबंधन हा फक्त बहिणीने भावासाठी काही करण्याचा दिवस नाही. भावानेही बहिणीचा आदर करावा. राखी बांधल्यावर बहिणीला प्रेमाने आशीर्वाद द्यावा. तिच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करावी. भावाने आपल्या बहिणीला असे सांगावे, नेहमी तू आनंदी राहा. तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख येऊ नये. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यश मिळो. कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. हे शब्द कोणत्याही महागड्या वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान असतात. या दिवशी एक गोष्ट मनात ठेवा. या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीने एकमेकांशी प्रेमाने वागावे. जुने गैरसमज, छोटे मोठे वाद आणि मनातील राग बाजूला ठेवावा. कारण नाती टिकवण्यासाठी फक्त सण पुरेसा नसतो. प्रेम, विश्वास, आदर आणि एकमेकांची साथ आवश्यक असते. राखीचा धागा मनगटावर बांधला जातो. त्यामागचे प्रेम मनात बांधले जाते. छोटासा आध्यात्मिक संदेश. आपण देवाकडे आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी प्रार्थना करतो, पण त्याचबरोबर आपल्या कृतीलाही चांगल्या असायला हव्यात. भावाने बहिणीचा आदर करावा. बहिणीने भावासाठी प्रेम आणि शुभेच्छा ठेवाव्यात. दोघांनीही एकमेकांच्या अडचणीच्या काळात साथ द्यावी. हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे. शेवटी अशी प्रार्थना नक्की करा. चला आता काही क्षण डोळे बंद करूया.
हे विघ्नहर्ता श्री गणेराया, माझ्या भावावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. त्याला उत्तम आरोग्य लाभू दे. त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ दे. त्याच्या प्रत्येक कार्याला यश मिळू दे. त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदू दे. त्याच्या आयुष्यातील दुःख कमी होऊ दे आणि आनंद वाढू दे. त्याला दीर्घ, निरोगी आणि समाधानी आयुष्य लाभू दे. भाऊ बहिणीचे हे सुंदर नाते जन्मोजन्मी असेच प्रेमाने आणि विश्वासाने टिकून राहू दे. हे देवा, माझ्या भावाचे रक्षण कर. श्री गणेशाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हर हर महादेव. तर मंडळी, रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी आपल्या भावाच्या सुख समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना करा. लक्षात ठेवा, राखीचा धागा छोटा असतो, पण त्यामध्ये असलेले प्रेम खूप मोठे असते. तुमच्या भावाचे आयुष्य आनंदाने, आरोग्याने आणि यशाने भरभरून जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भाऊ बहिणींना शेअर करा. अशाच भक्तिमय व धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, माझ्या भावाला सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो. आणि तुमच्या भावाचे नाव कमेंटमध्ये लिहून त्याच्यासाठी शुभेच्छा द्या. शुभ रक्षाबंधन. भाऊ बहिणीचे प्रेम सदैव असेच अखंड राहो. जय श्री गणेश. धन्यवाद.